अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद पुंडलीक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. सज्जन हो, आज 12 जानेवारी. आजच्यासाठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे विष्णू विन जप व्यर्थची ज्ञान भाग 1. प्रभू श्री यशवंत बाबा हे कैवल्य दाता आहेत. फक्त हवा आहे तो त्यांच्यावर विश्वास. ते जीवनातील सर्व आपत्तीचे निवारण करतात. जीवनात सुख, समाधान, मनशांती, आनंद हवा तर भक्ती मार्गामध्ये सर्व गुण संपन्न अशा आदर्श श्री गुरूंची भक्ती सांगितलेली आहे. आज लिहितो आहे त्या दिवशी रामनवमी आहे. नवमी करा म्हणजे नवविधा भक्ती करा. श्रवण, कीर्तन, अर्चन, वंदन, दास्य, पादसेवन, सख्य, आत्मनिवेदन आदी नवविधा भक्ती आहेत. 9च्या 9 जमल्या तर ठीकच, मात्र 9च्या 9 करा असा कोणाचा आग्रह नाही. राम तर एकदाच जन्माला आले, मग पुन्हा पुन्हा नवमी का साजरी करायची? तर रामनवमी वर्षातून एकदा येते. या वर्षभरात आपल्या हृदयामध्ये काम, क्रोधाधिक, रावणादी राक्षस निर्माण होतात. या राक्षसाचा नाश राम जन्माला आल्याशिवाय होणार नाही, म्हणून राम जन्माला येतात, अर्थात रामनवमी साजरी करणे हे अनिवार्य आहे. भारतीय संस्कृतीत जगण्याचा अर्थ म्हणजे राम, एवढे या राम शब्दाचे महात्म्य आहे. श्रीराम आमचे जीवनभर नित्य साथी आहेत. आम्ही सुरक्षित सदृढ देहाने, मनाने आनंदी पहाट बघतो ती रामकृपाच आहे. पहाटेचा आनंदी प्रहर म्हणजे रामप्रहर. तर जीवनाच्या अंतिम समयी साथ देणारा तो रामच, म्हणून अंत्ययात्रेमध्ये सुद्धा राम नाम सत्य है असे म्हटले जाते. आरंभापासून अंतापर्यंत साथ देणारा राम जोपर्यंत शरीरात राम आहे तोपर्यंत राम म्हणण्यामध्ये खरा आराम आहे. सद्गुरु यशवंत बाबा, संत तुकोबा, समर्थ रामदास स्वामी, संत गोंदावलेकर महाराज यांनी लोकांना रामभक्तीला लावून त्यांचे जीवन सुखी केले. राम नाम कथा श्रवणाने, राम नाम जपाने जीवनात सकारात्मकता लाभते, आत्मबल वाढते, मनशांती लाभते, मन आनंदी होते. रामकथेतील लोभ, मोह, त्याग व आदर्श सदैव प्रेरणादायी. रामाचा एवढा प्रभाव जनतेवर आहे. आजही त्यांची पावली पडले ते स्थळ तीर्थक्षेत्र झाले आहे. या भरताने प्रभूंना अयोध्येत परतण्यासाठी विनंती केली. वडिलांना वचन पालनासाठी रामाने आग्रह जुमानला नाही. तेव्हा त्यांच्या पादुका घेतल्या, पादुका ठेवत राज्य केले. वनवासानंतर भरत स्वागताला आला. बंधुप्रेमाच्या अशा कथा इतरत्र नाही. बंधुप्रेमाचे साक्षीदार चित्रकूट आज तीर्थक्षेत्र आहे. विष्णूंचा पूर्ण पुरुष अवतार म्हणजे राम होय. प्रारब्धाचा सामना करणारा राजा दशरथ परमेश्वराला शरण गेला. दैवी संकेताप्रमाणे गुरुजनांच्या सल्ल्याने राजाने अश्वमेध पुत्र कामेष्ठी यज्ञ आरंभला. सभोवतालच्या अभद्र असुरी शक्तीचा विनाश करून व यज्ञाचा वारू दिग्विजय झाला. रामाच्या या पराक्रमाने समाजातील पाप्यांचा नाश झाला. त्यामुळे जनमानस आनंदले, देवताही सुखावून संतुष्ट झाल्या. वेद मंत्रोच्चाराने आणि समिधांच्या आहुतीने अयोध्या नगरीमध्ये शुद्ध वारे वाहू लागले. या प्रसन्नतेत यज्ञातून तो अग्निपुरुष श्री विष्णूंचा प्रसाद घेऊन प्रगटला. आता या भारतभूमीवर इतिहासाची सुवर्ण पाने लिहिली जाणार. एकच नाही, 4 बालके राजाच्या घरी जन्म घेणार अशी भविष्यवाणी त्या अग्निपुरुषाने केली. या सुखवार्तेत राजा दशरथाचे डोळे पाणावले. कारण आता राजा दशरथाला अयोध्या नगरीलाच नाही तर समस्त देशाला दिशा देणारे 4 राजपुत्र जन्माला येणार होते. फक्त राजाच नाही
अयोध्या नगरीच नाही तर पंचक्रोशी या आनंदाने सुवार्तेने सुखावली. ही वार्ता देणारा अग्निदेव ही स्वतःला भाग्यवान मानू लागला. राजा दशरथ आणि कौसल्या राणीचा आनंद गगनात मावेना. आता समस्त अयोध्यावासियांचे डोळे लागले ते राजप्रसादाकडे. आदर्श राजा, आदर्श शिष्य, आदर्श योद्धा, आदर्श बंधू, आदर्श पिता, आदर्श पती अशी विविध रूपे भारतवासियांना वेड लावतात. त्याच श्री प्रभू रामचंद्राचे नाम तारक व उद्धारक आहे. हे नाम आपण घेऊया, गाऊया, वाहूया. अर्थात जे उपास्य दैवत असेल ते त्याचे नाम घ्यावे अथवा गुरुनाम गुरुमंत्र जपावा. दिवसभर मी किती माळा ओढल्या याची नोंद करून ठेवावे. हे कशासाठी? नामाचे वेड लावण्यासाठी. अर्थात आजच्या माळा ओढल्या म्हणजे माझे काम झाले असे नाही. दिवसभर शक्य असेल तेवढे नाम घेतच राहावे. परिणामतः नामाचे वेड आपल्या शरीराला लागते. हात, पाय, कान, मेंदू त्याच्यातच गुंतून राहतो. हा देह तुझाच आहे अशी भावना निर्माण होते. म्हणून एन केन प्रकाराने आपण सतत नामात राहावे. झोपेपर्यंत नाम घ्यावे. झोपल्यावर देव नाम पूर्ण करीत असतो. मग जन्मभरीच्या श्वासा इतके मोजिले हरिनाम बाई मी विकत घेतला श्याम अशी पात्रता निर्माण होते. नामाने भाग्य चालत येते. आपण दैवाचे होतो. आपले तारण होते. नामामुळेच नामदेवाचा नैवेद्य. नामदेवा हाती दूध प्याला एवढेच काय, मृत्यू समयी नाम काळाला सुद्धा मागे सारते. मोक्षाचा धनी बनवते. नवे नवे मृत्यू झालेल्या माणसाची सुद्धा प्राणज्योत तेवत ठेवण्याचे हे सुंदर औषध नाम आहे. मात्र ते जप ने अत्यंत महत्वाचे आहे. कारण विष्णुविन जप व्यर्थची ज्ञान. जपणे अत्यंत महत्वाचे आहे. जपणे, जप करणे हे दोन्ही सांभाळा. अर्थात विष्णुविन जप व्यर्थचे ज्ञान होणार नाही याची काळजी घ्या. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यश